नमस्कार. आपण पाहतात फुलेवास न्यूज 24 पोर्टल चॅनल. आपण आज या मैंदर्गी गावामध्ये आपण इथं आलेलो आहोत. या ठिकाणी चेन्नई जी रोड आहे ती रोड प्रत्येक अक्रोड पासून दुधनीच्या शिवारामधून गेलेला आहे आणि मैंदर्गीमध्ये या ठिकाणी जे आज आपण तुम्ही पाहता इकडं या ठिकाणी पीक पाणी सर्व आहे. सध्या पीक आहे. या पिकामधून आणि हे जे चेन्नई सुरत रोड जे करणारे जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार एवढं मोठं शेतकऱ्यांचा पिकाचं नुकसान केलेलं आहे. आता 10 ते 12 दिवसामध्ये हे पीक हाताला येणार होतं, परंतु ते या ठिकाणी शेतकरी महिला वर्ग आहेत, शेतकरी आमचे सर्व बांधव आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय याचं झालेलं आहे. मावशी या नगर हेड आम्ही सगळं विनंती केलं साहेब, तरी बी त्यांनी ऐकलं नाही. ते लेडीज पोलिसांनी कॉन्स्टेबल सगळे आणून आमच्यावर अत्याचार केले. ती 15 दिवस थांबत तरी बी नाही थांबले. त्यांनी दोनदा पंचनामे केले. ती तरी बी आम्ही पैसे नाही घेतलो. त्यासाठी त्यांना किती बी विनंती केलं तर त्यांनी ऐकलं नाही. ते पैसे देतो म्हणले का तुम्हाला? नाही, पैसे घ्या म्हणून दबाव घातले. ती आम्हाला तुमचा पैसा येऊन अकाउंट मध्ये पडले. ती तुम्ही कागदपत्र सबमिट करून घ्या म्हणून दबाव घातले. ते आम्ही घेतले नाही. आमचा विहीर आहे, काय आहे, आमचा पाण्याचा हे आहे, क्षेत्र आहे, तर त्यासाठी आमचं पाण्याचं क्षेत्र करून पैसे द्या म्हणून आम्ही विनंती केलं त्यांना. त्यांनी जिरायत तुमच्याकडून घेतलेला आहे, हा, परंतु बागायत आहे तुमचं, बागात आहे, याच्यासाठी तुमचा तक्रार आहे. तक्रार आहे. खरं पाहिलं तर आता जे मौजी सांगितले त्यांनी त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा जो शेतजमीन आहे हा बागायत आहे, परंतु ज्यावेळी शासनानं ह्यांना जिरायत म्हणून दिलेला आहे, बागायत म्हणून नाही, त्यासाठी त्यांची तक्रार चालू आहे. म्हणून त्यांनी शासनाने जमा केलेले पैसे तेवढ्यासाठी त्यांनी घेतलेले नाहीत. परंतु मौशी तुम्ही ह्याच्याबद्दल तक्रार केल्यात का? केले ते. हा, त्यानंतर आता दुसरे शेतकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की तुमचं म्हणणं काय आहे? म्हणजे हे कोणाकोणाचं शेत आहे, आता कोणाकोणाचं शेत गेलेलं आहे आणि सांगा. कन्नडमध्ये सांगितलं तर चालेल. सुरत चेन्नई रोडला त्यांच्या साहेबांना 2022 पासून विनंती करत आहोत आम्ही. आपलं शेत बागायत आहे, कायमस्वरूपी बागायत आहे असून सुद्धा त्यांना किती बी विनंती केलो, काही बी केलो, त्यांनी काय ऐकायला तयार नाही. किती वर्षापासून म्हणजे पाठीमागे 1970 पासून बागायत म्हणून उतार्यावर सुद्धा आहे, असून सुद्धा त्यांनी आपले काय स्केअर घेत नाही. जिल्हाधिकारी पाशी गेलो, तहसीलदार पाशी गेलो, 11 नंबर ऑफिसला गेलो, कुठं गेलं तर बी आपलं दखल घेत नाही. परंतु काय हे सर्व जे पिकाचं नुकसान कधी झालंय, सर्व कधी केले ते आम्ही कोणी नव्हतो. काल दुपारी येऊन त्यांनी नुकसान करून गेले. आपल्याला काही बी निरोप दिले नाही एकदा सुद्धा. एकदा आले ते त्यांनी काय म्हणले, 10 फूट रस्ता द्या आम्हाला म्हणले. ठीक आहे, मान्य आहे म्हणून आम्ही एक साईडनी जावा म्हणलो, विनंती केलो. ठीक आहे म्हणले, ठीक आहे म्हणून ते समजा मिटून जाऊन सुद्धा असं काम केले त्यांनी. तुमचं आता मागणी काय आहे? आपला मागणी एवढंच, आपल्याला न्याय भेटावा. म्हणजे आता तुमचं जो ज्यावेळी शेत आले होते त्यांनी बघण्यासाठी, त्यावेळी ते कुठला बागायत बघितलं का जिरायत बघितलं, कुठला बघितलं? त्यांनी तोंडाने सुद्धा म्हणले ते हे क्षेत्र बागायत आहे, तुमच्यावर अन्याय झालेला आहे, त्यांनी सुद्धा म्हणले ते, म्हणून सुद्धा हे काम केले त्यांनी अधिकारी. तिवारी साहेब आता किती वेळा विनंती केलो त्यांच्यापाशी, 1000 वेळा गेलो, त्यांनी काही आपल्याकडे दखल घेतली नाही. बरं, तुम्ही तहसीलदार साहेबांना जाऊन भेटलात का? सर्व शेतकरी 10 वेळा जाऊन भेटलो. तर नायब तहसीलदार इथं येऊन सुद्धा बघून नायब तहसीलदारांनी टेंडरवाल्याला सांगून गेलंय, हे पीक उभं पीक आहे, त्याला नुकसान करू नका, 10 फूट रस्ता देत आहे, 4 जणांना पंचांना गावातले पंचांना घेऊन त्यांचं नुकसान देऊन तुम्ही वाट करून घेऊन जावा, पीक आल्यावर काम चालू करा, एवढं सुद्धा सांगितले. त्यांनी थांबले नाही. पीक काढल्यावर जावा, पीक अजय करून 10 फुटाचा रस्ता काढून जावा, त्याचं नुकसान भरपाई सुद्धा द्या म्हणले. ते म्हणलं तर बी ते तिवारी साहेब काल दुपारी येऊन सगळं कुठं गाडी घालून अडवा तिडवा डिपार्टमेंटला आणून आपल्यावर अन्याय केला. हे तुम्हाला त्या डिपार्टमेंट किंवा ते तिवारी साहेब किंवा जे ठेकेदार आहेत जे येणार आहे तुम्हाला पूर्वकल्पना दिलेले नाही? कल्पना काही सुद्धा दिले नाही. अचानक येऊन त्यांनी सर्व अशा पद्धतीने केले. पण आपण या ठिकाणी पाहताय, या ठिकाणी पाठीमागे हे बघा, हे जे आहे हे पूर्व पीक आहे, हे शेतकऱ्यांचं पीक आहे, ते पूर्ण नुकसान झालेलं आहे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे खरं म्हणजे शेतकरी हा अन्नदाता म्हणला जातोय, परंतु शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान न सांगता इथल्या ज्या ठेकेदार असतील, तिवारी साहेब असतील किंवा जे काय असतील त्या लोकांनी या ठिकाणी पोलीस प्रशासनाचा दबावाचा वापर करून, आता मौशी पण म्हणले की आपल्यावर नियमित दबाव आहे, परंतु हा कायमस्वरूपी जमीन ही जाणार आहे शेतकऱ्यांची, ही जात असताना या ठिकाणी प्रशासनाने ह्यांना पूर्व कल्पना द्यायला पाहिजे होतं. आणि या ठिकाणी आत्ताच आपण एका शेतकऱ्याने सांगितलं की बाबा रे, नायब तहसीलदार पण आले होते, त्यांनी सांगितलेलं आहे
की हे उभा पीक जे आहे काढल्यानंतर आपण रोड करू शकता, अशा पद्धतीने गावातील काही पंच लोकांनी पण या ठिकाणी या 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 ठेकेदारांना या चेन्नई जी एक्सप्रेस जे रोड बनवते त्या ठेकेदारांना सर्व सांगितलेलं आहे. सांगून देखील एवढ्या प्रमाणात या ठिकाणी पाहू शकता आपण हाताला आलेली पीक आहे. ही पिकाचं एवढं मोठं नुकसान या इथल्या या जे ठेकेदार आहे, जे आता ते सांगितलं ते जे इथं अधिकारी आहे, जे एक काम बघतात त्या लोकांनी इथं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. ही नुकसान भरपाई देईल का आणि यासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळेल का, हा मोठा प्रश्न आहे. आपण पाहत आहात पुलेवाज न्यूज 24 चॅनल. मी पत्रकार अशोक डोणे, कॅमेरामॅन शिरसैल. धन्यवाद.